पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू आपण पाहिला तर लाईन खराब आहे. वाईटच्या साह्याने धाव संख्येचा आश्रय अकाउंट होताना आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाज कुणाल कडनं. बॅटची एज थर्ड मॅन क्षेत्ररक्षण बीट झालेत आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा चौकार. या चौकारीच्या साह्याने धावसंख्या सरकेल 5 या धावसंख्येवर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना हा देखील चांगला फटका. बॅक टू बॅक शुभमच्या बॅट मधून येथील 4 आणि 4 धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आक्रमणाने सुरुवात केली आहे फलंदाज शुभमनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल सज्ज होताना आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कमबॅकिंग आता गोलंदाजीला आकार येताना आपण पाहतोय. जरूर पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर चौथ्या चेंडूवर आपण पाहिला तर निर्धाव फेकलाय. शुभ मात्र शांत बसणार नाहीये. शुभमच्या बॅट मधून येतोय हा तिसरा चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धावफलकेवर. धावा लागल्या धावफलकेवर. चांगली सुरुवात करून दिली आहे फलंदाज शुभमच्या बॅट मधून. हा देखील फटका चांगला आहे आणि या चेंडूवर देखील आपण पाहतोय 4 धावा मिळतील. या 4 धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकेवर. 17 धावा लागल्या तर धावफलकेवर अजूनही शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज कुणाल या गोलंदाजाला. महागडे षटक ठरलं जात आहे. आक्रमण केली जातात फलंदाज शुभमच्या माध्यमातून. 4 चौकार आतापर्यंत आपण पाहिले आहेत. आडव्या बॅटनं हा फटका सजवला होता. चेंडूची उचल फेक होणार तो पूर्वी सिंगल धाव येते. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकात 18 धावा 0 विकेट. चांगली सुरुवात केली जाते. पहिल्या सत्रात बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय सांडोली संघाच्या बाजूनं. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटक त्यांच्या बाजूने आपण पाहतोय. 18 धावा खर्च केला गोलंदाज कुणालनं. दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलेत गोलंदाज मितेश. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय निशांत. अजून एकही चेंडूचा खेळ खेळला नाहीये. दुसरे षटक आपण पाहतोय मितेश. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतील. पहिला चेंडू सन्मान दिलाय
निशांतला माहिती आहे शुभमच्या बॅट मधून धावा येतात, रिक्स घेणार नाहीये तो पण. चेंडूची उचलफेक होईल तोपूर्वी आपण पाहतो या सिंगल धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतो या 19 धावा धाव पलकेवर, दुसरे षटक प्रगतीपथावर असताना. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय शुभम, त्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये 4 चौकार आपण पाहिलेत. ओव्हर द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. क्रॉस लाईन आपण हा फटका पाहतोय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा कॉल. फेकी चांगली होती, कलेक्शन थोडस खराब आपण पाहतोय. तो पूर्वी 2 धावा सहज कंप्लीट. या 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धावपलकेवर. 21 धावा लागल्या धावपलकेवर, दुसरे षटक प्रगतीपथावर असताना. यावेळेस फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली येतील आणि कुठलीही चुकी होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मंगेश. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मंगेश. मितेशने चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकल्यात, विकेटची सफल देखील केली आहे आणि 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 21 धावा आपण पाहतोय, दुसरे षटक प्रगतीपथावर असताना. स्ट्राइक एंड वरती फलंदाज मंगेशला आपण पाहतोय, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. पंचांचा इशारा आलाय नो चेंडू. या नोच्या साह्याने धावसंख्या 1 ने सरकेल 22 धावा धावपलकेवर आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिट आता असणार आहे. फलंदाज मंगेशला फ्री हिटचा पुरेपुरे फायदा घेणं देखील तेवढंच गरजेचं असेल. गोलंदाज मितेश ओव्हर द विकेट ना. यावेळेस देखील लाईन खराब आहे. वाईटच्या साह्याने धावसंख्या 1 ने सरकेल आपण पाहतोय 23 धावा धावपलकेवर, अजूनही फ्री हिटचा चान्स असणार आहे फलंदाज मंगेशला. यावेळेस वेगवान चेंडू फेकलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी आता केली जाते गोलंदाज मितेश कडनं. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. नक्कीच दांडी उद्ध्वस्त केली जाते आणि फलंदाज झालेत बाद. विकेट आले. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचा फलंदाज प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
23 धावा धावफलकेवर. तेवीस धावा धावफलकेवर. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज प्रफुल. आडव्या बॅटने हा फटका सजवलाय. चेंडू आपण वन बाउन्स, चेंडूची उचल फेक होणार. होलिंडर डिसिजन काय असेल? नक्कीच 2 धावा येतील या चेंडूवर. षटक क्रमांक दुसरं संपलाय 2 षटकाराच्या अखेरीस. 25 धावा धावफलकेवर. 2 विकेट देखील आता गमावल्यात. अजूनही आपण पाहतोय स्पीडअप घ्यायचा आहे कोयना टू संघ. या लगेच गोलंदाजी मार्कवर लगेच गोलंदाज आणायचा आहे. 2 षटकाराच्या अखेरीस 25 धावा धावफलकेवर. मितेश नवं चांगले षटक फेकलं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या. पहिले षटक कुणालकडनं 18 धावांचं आपण पाहिलं, तर दुसरे षटक मितेशनं अवघ्या 7 धावा खर्च केल्या. स्लॉगवरचे षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज निशांत. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ केलेत. स्ट्राईक एंडवरती शुभम आपण पाहतोय अक्रॉस द लाईन. चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज होईल बाद. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शुभम देखील बाद झालेत. पाचव्या क्रमांकाचा फलंदाज पियुष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळते गोलंदाज सूरजला. पाचव्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय पियुष स्ट्राईक एंड वरती असतील. राईट आर्म वर द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सूरज आता मात्र सज्ज होतील. यावेळेस लाईन खराब आहे. वाईटची सांगता झाली आहे. एका धावेच्या साह्याने धावसंख्या सर केलं 26 या धावसंख्येवर. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीश. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज. सूरजने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 विकेट आहेत आणि 1 चेंडू खराब फेकलाय.
चांगली गोलंदाजी आता केली जाते. गोलंदाज सूरज कडनं यावेळेस थर्ड मॅन क्षेत्ररक्षण बीट झालेत आणि चेंडू जर सरळ निघून गेलाय. नॉनस्टॉप येथील 4 धावा आणि या 4 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 30 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. गोलंदाजी चांगली केली जाते. यष्टीरक्षक गोलंदाजाला साथ देत नाहीये. गेल्या फलंदाजाच्या बॅट मधून चौकार आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चांगला आहे. चेंडूची उचलफेक केली तोपूर्वी सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धावपलकेवर. 31 धावा धावपलकेवर आतापर्यंत जोडल्या गेल्यात. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रफुल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज सूरज. खोलवर चेंडू. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच चेक केलं जाईल. नक्कीच प्रेक्षकांचा इशारा आलाय. फलंदाज असतील बाद. फलंदाज असतील बाद. चांगले झेल कॅरी केले गेलाय. विकेटची सांगता झाली आहे. आता शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज सूरज या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज सूरज कडनं. शेवटचा चेंडू फेकायचा. 31 धावा धावपलकेवर जोडल्या गेल्यात. नुकुल स्ट्राइक एंड फलंदाज असतील. खोलवर चेंडू फेकलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकाराच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 31 धावा धावपलकेवर. येणारे चेंडू असतील 18 आणि 32 धावसंख्येची गरज असणार आहे.
शतरशन सजवा आणि कोयना टू संघ आपण सलामीची जोडी रवाना करा मैदानामध्ये 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे टीम कोयना टू संघाला आणि सलामीचे 2 आघाडीचे फलंदाज आपण मैदानामध्ये त्वरित रवाना करा चला पंच आपण 15 मिनिटांमध्ये टायमिंग लावून पहिली इनिंग सेकंड इनिंग आपण कव्हर करायची परत खेळपट्टीची डागडुगी देखील करायची बोरगावकरांना उद्यासाठी मॅच देखील सज्ज असतील उद्या देखील 8 संघ खेळताना पाहायला मिळतील इथून जो संघ जिंकेल तो संघ मात्र सुपर 2 मध्ये म्हणजे मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल पण चला कोयना 2 संघ आपण विनंती आपणास चला लगेचच मैदानामध्ये जावं ऋषी आणि त्याचबरोबरीने सतीश आपण चला मैदानामध्ये दाखल व्हा हॅलो चला विनंती असेल आपणास सलामीची जोडी रवाना झाली एकीकडे अतिशय असेल नॉस्टा गेंडला ऋषी आपण पाहू शकाल ही सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज आहेत पॉवर प्लेचा षटक ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती निशांत आपण पाहतोय ज्यांच्यावरची त्याच्या निशांतवरती जबाबदारी दिली आता निशांत याला देखील अचूक टप्पा निशाणी धरून मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे नावात निशांत नाव आहे आणि अचूक टप्प्यावरती अचूक लाईन वरती सर्व हॉलेंडर्सला विनंती असेल आपण बॉन्ड लाईनचा ताबा धरा कारण की आपल्याला शेवटला डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवावं लागतं ऋषी आणि सतीश जोड सगळी मैदानामध्ये रबाना देखील झाली पॉवर प्लेचं षटक पेबंत षटक पहिला गोलंदाज चौंडोली टीम कडून मात्र तयार झालाय गोलंदाज निशांत सर्व स्वयंसेवक विनंती असेल बोरगावकर की आपण एका सावलीमध्ये बसू नका आता संध्याकाळचं ऊन आहे एवढं ऊन लागत नाहीये आपण दुपारच्या उन्हामध्ये ठीक आहे मी मान्य करेल की आपण सावलीमध्ये बसलात पण तो तर संध्याकाळचं ऊन आहे संध्याकाळचं ऊन काय एवढं लागत नाही आपणास तर आपण सर्वांनी बाउंड्रीलाईनचा ताबा धरा जेणेकरून चौकार की षटकार आहे हे देखील आपल्याला पाहायला भेटेल कोणत्याही टीमवरती अत्याचार अन्याय होणार नाहीये त्याच कारणास्तव तुम्हाला मी सर्वांना विनंती करेल की आपण बाउंड्रीलाईनचा ताबा धरा जास्तीत जास्त समोरच्या दिशेने आपण बाउंड्रीलाईनचा ताबा धरायचा आहे जे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहे ना तिथे सर्व खेळाडू उभे राहा गोलंदाजी मार्क निशांत आला स्ट्राईक एंडला ऋषी नॉन स्ट्राईक एंडला सतीश आहे पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक असेल या गोलंदाजाने आज प्रभावित केले पहिला मॅच पासून सलगचा मॅच खेळतोय हा गोलंदाज थोडासा ऍक्शन पाहू शकाल आपण थोडासा रनअप मध्ये व्यत्यय येतोय पुन्हा स्टान्स मात्र गेल निशान गोलंदाज येणारे 18 चेंडू 32 धावसंख्या करायची आहे ती टीम कोयना 2 संघाला परंतु ही धावसंख्या होईल का काही धावसंख्या डिपेंड देखील केली जाईल पहिला चेंडू वेगवान आणि पहिला चेंडूवरती बॅटची लिडिंग एज घेतली होती आणि चेंडू जाऊन वेस्टर्न वरती आदळला पहिलाच गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर ऋषी बॅक टू द डगआउट कुणाल नवीन बॅट्समन मंडाऊनच्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल झाला 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिली सफलता पहिली विकेट मैदानामध्ये घेतली निशांत या गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय धावसंख्या डिपेंड करायची ते सावंडोली टीमला विरोधक असेल ते कोयना 2 संघ आपण पाहतोय त्यांना 32 धावसंख्या करायची वेगवान चेंडू वेगवान अतिशय भन्नाट वेगाने अचूक टप्पा अचूक लाईन आणि अचूक लेन धरून मात्र गोलंदाजी करतोय निशाणा साधून निशांत हा गोलंदाजी करतोय एक चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल टीम सावंडोली टीम कडून निशांत गोलंदाज पॉवर प्लेचं षटक सलगच्या मॅचेस ते खेळतायत
आता तिसरी मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळते 32 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आणि ती धावसंख्या डिपेंड देखील करताना पाहायला मिळत आहे आपल्याला. हा देखील चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. पंच वैभव शेवाळे सर ओळखून सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अभ्यंतरच्या मदतीने टीमचा श्रीगणेश अकाउंट मध्ये ओपन केला जाईल. तो टीम कोयना 2 संघाचा. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे बोरगाव आपण पाहतो आणि त्या मैदानावरती स्वर्गवासी रणजित मोरे स्मृती चषक 2025 पर्व पहिलं सजलं जातंय आणि त्याच्या दिवसामधला शेवटचा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधला. हा देखील दांडी गुल गेली आहे. एस्टांवरती चेंडू धावून हदलला. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. कुणाल बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय विनोद भाऊड आपण पाहतोय अक्षरशः ब्लॅक स्क्रीनच्या समोर बसलेत. म्हणजे कॅमेरामॅनच्या समोर देखील ते दिसायला पाहिजे यासाठी मात्र ते बसलेत तिथे की काय. परंतु आता उठून ते मागे देखील गेले. थोडेसे घरचे देखील आता पाहत असतील विनोद भाऊड यांना ते मागे का गेले आता. परंतु ही स्पर्धा आपण पाहतोय 2 संघ खेळतायत. त्याच्या घरी देखील ही स्पर्धा पाहत असतील. सर्व ग्रामस्थांना देखील वाटत असेल की आपला संघ इथे जिकाबा या मॅच मध्ये फायनल व्हावी क्वालिफाय व्हावा यासाठी देखील आता प्रयत्न चालू आहेत. एकीकडे कोयना 2 संघ तर एकीकडे चांडोली संघ. शुभमवरती थोडीशी जबाबदारी दिली होती. ती शुभमने जबाबदारी पार देखील पाडली पहिल्या इनिंग मध्ये. पुनश्च व्यत्यय येतोय गोलंदाज निशांतच्या. थोडस रनअप मध्ये देखील आपण पाहू शकाल निशांत थोडस डगमगतोय आता. असो ही एक संधी देखील दिली आहे. निशांत गोलंदाजी मार्क पुंज संच. हा देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळाला आपल्याला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. शुभम पोहोचले तिथे. चेंडू उचलतील फेक करतील. तत्पूर्वी सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते 3 वरती. ओव्हर क्रमांक 1 पाबरपेचा आणि षटक आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये 2 एक लॉंग ऑफला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये 2 फलंदाज आणि 2 अंपायर्स. हा देखील लावडली अपील पंचांकडे. अतिशय लावडली अपील पाहायला मिळाली आपल्याला. पंच सांगतायत की बॅटकट घेतली आहे. बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल ऍड. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकावरती. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रगती पुस्तकावरती आणि अवघ्या 4 धाबा खर्च केल्यात निशाने गोलंदाजाने. आज मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी व्हायला हवी आहे त्याचं ज्वलंत उदाहरण निशांत या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. चांडोली टीमच्या एक चांगली गोलंदाजी. बलाढ्य संघाने त्यांनी परास्त केलंय आजच्या दिवसामध्ये. लोधिवली संघ असेल त्याचबरोबर कराडे संघ असेल या दोन्ही संघांना मात्र परास्त करून मात्र क्वार्टर फायनल सामन्यामध्ये आलेत. इतर देखील अलॉंग द कार्पेटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये व्यस्त आहेत. अडवणे करतील तत्पूर्वी एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर अवघ्या 5 धावफलकावरती आता इथून येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावसंख्येची अजूनही गरज आहे ती कोयना 2 संघाला. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे लगेच चांडोली संघ. आपण जेवढे लवकर आपण सामना खेळाल ना तेवढे आपले फलक क्षेत्ररक्षक चार्जेस असतील. सलगचे 3 मॅचेस आपण पाहतोय. चांडोली संघ खेळताना आपला पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. 5 मिनिटाचा त्यांनी एक ब्रेक देखील घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा मैदानामध्ये उतरले. त्या जोमाने आणि त्या जिद्दीने मात्र फलंदाजी केली आणि त्या जोमाने त्या जिद्दीने गोलंदाजी देखील निशांतने चांगली केली आहे. थोडंसं निशांतने बॅटिंग करत असताना थोडंसं नाराजी देखील व्यक्त केली आहे. ग्रामस्थांना नाराज देखील केलं असेल त्यांनी कारण त्यांच्याकडे अपेक्षा होती फटक्यांची परंतु त्यांनी अपेक्षा पूर्ण नाही केल्या. परंतु गोलंदाजी मार्कवर असणे आज मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली निशांतकडून आपल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्या ओव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक पैदा 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याच्यामध्ये चांगली इकॉनॉमिकल षटक फेकलं ते निशांत ह्या गोलंदाजाने. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती पियुष आलेत.
हा देखील ब्लॉकरला चेंडू टाकला होता. बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फळोत्र्यामध्ये चेंडू अडवलाय. इथे देखील आला चेंडू निर्धाव. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक आपण निशांचं पाहिलं आणि तशाच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी मार्क होती. पियुष देखील सावंडोली टीम कडून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. परफेक्ट डिलिव्हरी, अक्षरशः नाकात तोंडाच्या समोरून चेंडू उचली घेऊन श्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. याही चेंडूवरती आलाय निर्धाव चेंडू. तसं कामगिरी केली पियुषने आणि तशीच कामगिरी आपला पाहायला मिळते गोलंदाज पियुष कडून देखील. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. इथे देखील पुढे येऊन फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक 2-3 मैदानाच्या बाहेर. सतीश बॅक टू द डगआउट. 500 अंकावरती लागणारा सलगचा तिसरा हादरा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये गोलंदाज पियुष कडून. जशी गोलंदाजी केली निशाणने, 1 विकेट जरूर घेतली आहे. 2 विकेट घेऊन 5 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आले पियुष गोलंदाज. पहिले 2 चेंडू डॉट फेकले आणि त्याच्यानंतर थोडासा मोठा फटका खेळण्यासाठी मात्र भाग पडला फलंदाज सतीशला आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णताला नेण्याचं काम मात्र केलं पियुष या गोलंदाजाने. इथे देखील टप्प्यात आपण पुलचा धमाका पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉपला चेंडू अडवला जाईल का? शर्यत लागले क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाला मात देऊन चेंडू मात्र रेस जिंकली आहे आणि इथे आल्या 4 धावा. मितेशच्या माठ मधून चौकार येतोय आणि चौकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 9 या अंकावरती. आता उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. कोयना 2 संघाला विजयासाठी. इथून जो संघ जिंकेल त्याचा अस्तित्व कायम राहणार आहे. इथून जो संघ हरेल त्याचा हितेच प्रवास मात्र बंद होणार आहे. पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू खेळायचा होता, परंतु थोडासा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील झाला आणि इथे देखील चेंडू आलाय निर्धाव. चला पंजाबला स्पीडअप करायचंय. इथे देखील आलाय अलॉंग द कार्पेटने आपण पाहू शकाल. डीप मध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याला बीट करून चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने. इथे देखील आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज असणार आहे टीम कोयना 2 संघाला विजयासाठी. चला टीम मीटिंग नकोय. चावंडोली टीम चला आपला गोलंदाज सज्ज करा लगेचच. आपण जेवढा टाइम कराल ना. चला टीम मीटिंग नकोय. चावंडोली संघाला विनंती असेल आपण जसं पहिली मॅच झाली चावंडोली पक्ष लोधीबळी, चौथी मॅच झाली चावंडोली आणि लोधिवली. त्याच्यामध्येच लोधिवली संघाला परास्त केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर जो मोमेंटम त्यांनी घेतला ना तो आतापर्यंत मोमेंटम त्यांच्याच बाजूने राहिला आहे. आणि आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. सलामीला गेला होता आपण पाहू शकाल रोशन आणि मितेश ही जोड चांगली मैदानामध्ये. पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा. स्ट्राईक मात्र रोटेट असेल कारण की यष्टरक्षकाने चेंडू सोडलाय.
मंडळाने स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न मितेशचा झालाय. इथे फलंदाज बाद रोशन देखील बाद मैदानाच्या बाहेर आलाय सोस्त्यामध्ये. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन शुभम मैदानामध्ये चाललाय. रोशनला मात्र आता मैदानात सोडावा लागलाय. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. जर का 2 चेंडू निर्धाव फेकले शुभम नाही तर वर्चस्व सिद्ध करू शकतात. कारण की रोशनच्या घरून देखील ही मॅच पाहत आहेत. त्यांचे चांडोली गावाचे सर्व ग्रामस्थ देखील आपण ही मॅच पाहताना आपण पाहतोय. त्यांना देखील युट्यूबच्या वतीने आणि आयोजनाच्या वतीने आपण सहर्ष बरोबर स्वागत त्यांचं करू, आभार व्यक्त करूया त्यांचं देखील आपण ग्रामस्थांचं. इथं देखील हेलिकॉप्टर शॉट सजवलाय. इलेव्हेशन कमी, एक सिंगल कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का? फेकी देखील झाली आहे परंतु थोडीशी फेकी खराब झाली आहे ती चांडोली टीमची. इथे 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचतीये ती तब्बल 15 अंकावरती. आता विजयासाठी 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके आले तर वर्चस्व गाजू शकतो तो म्हणजे कोयना 2 संघ. 4 चेंडू 17ची गरज आहे. 5 19ची गरज होती, 4 17ची गरज आली. क्षमा असावी. 4 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 3 मोठे फटके यायला हवे 4 चेंडू वरती. हा देखील सफल झाले होते. स्ट्रोक साठी जागा बनवली. इथे एक सिंगल कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघाले. दुसरीच्या प्रयत्नाला इथे जरूर फेकी चांगली झाली आहे आणि महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणाला मैदानाच्या बाहेर. मितेश बॅक टू द डगआउट. व्हेरी गुड फेकी आणि व्हेरी गुड मॅच आपण पाहायला मिळतीये ती मैदानामध्ये. चामटोली विपक्ष कोयना 2 या 2 संघात चालू असलेली अस्तित्वाची लढाई, 2 गावाच्या आणि आपल्या नावाच्या प्रसिद्धीची लढाई आपल्याला पाहायला मिळतीये. इथून जो संघ जिंकेल त्याचा अस्तित्व कायम राहणार आहे. तो संघ इथून फायनल मध्ये प्रवेश करेल. पण इथून जो संघ हरेल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. तीन चेंडू आणि विजयासाठी पाहायला गेलं तर अजूनही 16 धावसंख्येची गरज असेल. 3 चेंडू 16 धावा. शुभम गोलंदाजी मार्क वरती. इथे देखील हुक करायचा, स्कूप करायचा प्रयत्न. पंचांकडे लावली अपील. इथे मात्र वर्चस्व गाजवलं आता ते चावंडोली टीम आहे. आता मात्र उर्वरित 2 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे कंपल्सरी 2 चेंडू 16 धावसंख्या करावी लागणार आहे. इथे वर्चस्व सिद्ध केलंय ते चावंडोली टीम नाही. जर का गोलंदाजाने चुका केल्या तर इथे संघ जिंकू शकतो तो कोयना 2 संघ. परंतु गोलंदाज चुका करेल यात काही शंका नसेल. समोर चेंडू उडवलाय, चेंडू उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या वतीने या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली आहे. 1 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू 15 धावा. इथून संघ कोणता क्वालिफाय होईल, कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. इथे देखील टॅप केलेला चेंडू आणि इथे मात्र झेलची नामी संधी. इथे देखील झेल सुटली आहे परंतु वर्चस्व गाजवलं ते चावंडोली टीमनं आणि इथे विजय संपादन केला आणि फायनल मध्ये श्रेष्ठ प्रवेश केला तो चावंडोली टीमनं. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रणजित मोरे स्मृती चषक 2025 मध्ये पहिला सामना मात्र आपला संघ भेटलाय. क्वालिफायच्या मॅच मध्ये जाणारा, फायनलच्या मॅच मध्ये जाणारा तो चावंडोली संघ. आणि वेळ ठीक उद्या 5 साडेचार वाजता